नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी पाया समान नसताना. उदाहरण नंबर 1 आहे 3/4 अधिक 5/7. आता दिलेल्या उदाहरणामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा पाया आहे 4, दुसऱ्या अपूर्णांकाचा पाया आहे 7. म्हणजे मित्रांनो पाया वेगवेगळा आहे, पाया समान नाही. मग आता या अपूर्णांकाची आपल्याला बेरीज कशी करायची? तर बघा मित्रांनो, नीट लक्ष द्या. सुरुवातीला आपल्याला करायचा आहे तिरकस गुणाकार. 7 आणि 3 यांचा आपण सुरुवातीला करणार गुणाकार. 7 त्रिक 21. बघा 21 कुठे लिहिलेत. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला 4 आणि 5 यांचा करायचा गुणाकार. 4 पंचे 20 आणि छेदस्थानी आता मित्रांनो छेदस्थानी 4 आणि 7 यांचा करायचा पुन्हा गुणाकार. 4 सत 28. बघा सुरुवातीला 7 आणि 3 यांचा गुणाकार 7 त्रिक 21. त्यानंतर 4 आणि 5 4 पंचे 20 आणि पुढे छेदस्थानी 4 आणि 7 यांचा गुणाकार. 4 सत 28. मित्रांनो पहिल्या अपूर्णांकाचं चिन्ह कोणतं आहे? प्लस. म्हणजे 21 ला प्लस हे चिन्ह. दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे प्लस, मग 20 ला प्लस हे चिन्ह आपण दिलं. आता काय आहे? अधिक 21 आणि अधिक 20. मित्रांनो बेरीज आणि वजाबाकीमध्ये चिन्ह सारखं असेल तर आपण करतो बेरीज आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. मग 21 आणि 20 यांची जर बेरीज केली तर ती किती होणार मित्रांनो? 21 आणि 20 म्हणजे 41. बेरीज झाली 41. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 41 आणि छेदस्थानी किती आहे मित्रांनो? छेदस्थानी आहे 28. म्हणजे आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे 41/28. हे आहे पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर. त्यानंतर आहे दुसरा अपूर्णांक. बघा वजा पुढे आहे कंसात -11/5 अधिक कंसामध्ये -4/3. मित्रांनो हे जे चिन्ह दिलेले आहेत ना, तर या चिन्हाचं आपल्याला सुरुवातीला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. आता सिम्प्लिफिकेशन कसं करायचं? तर बघा गुणाकार आणि भागाकारामध्ये मित्रांनो आपण काय करतो? वजा चिन्ह मोजतो. वजा चिन्ह किती वेळेस आले? पहिल्या अपूर्णांकामध्ये वजा चिन्ह म्हणजे आता पहिल्या अपूर्णांकामध्ये वजा चिन्ह किती वेळेस आले? 2 वेळेस आलेलं आहे. बघा गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण वजा चिन्ह मोजतो. वजा चिन्ह 2 वेळेस आलं म्हणजे आपण काय घेणार? अधिक. वजा चिन्ह विषम वेळेस आलं तर आपलं उत्तर वजा येतं. वजा चिन्ह सम वेळेस आलं तर आपलं उत्तर अधिक येतं. मग या ठिकाणी 11/5 आणि मित्रांनो 2 वेळेस आलं म्हणून उत्तराला चिन्ह अधिक. त्यानंतर आता या ठिकाणी वजा चिन्ह अधिक -4/5. मित्रांनो या अपूर्णांकामध्ये वजा चिन्ह 1 वेळेस आलं, विषम वेळेस आलं म्हणजे उत्तराला चिन्ह कोणतं येणार? तर -4/3. मित्रांनो हे झालं या अपूर्णांकाचं सिम्प्लिफिकेशन. आता आपल्याला या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी जे काय असेल ते करायचं आहे. मित्रांनो या अपूर्णांकाचा पाया समान नाही. पाया समान नसेल तर आपण काय करतो? मग सुरुवातीला तिरकस गुणाकार करतो. 3 आणि 11 यांचा गुणाकार म्हणजे 11 त्रिक 33 पहिल्या स्टेपमध्ये. दुसऱ्या स्टेपमध्ये 5 आणि 4 यांचा गुणाकार. 5 चोक 20 आणि छेदस्थानी 5 त्रिक 15. मित्रांनो पहिल्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे प्लस म्हणजे 33 ला चिन्ह आलं प्लस. दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे मायनस म्हणजे 20 ला चिन्ह आलं मायनस. आता अधिक 33 आणि वजा 20. मित्रांनो बघा बेरीज आणि वजाबाकीचा काय नियम आहे? ज्या वेळेला भिन्न चिन्ह असेल म्हणजे एक चिन्ह अधिक एक चिन्ह वजा असेल त्यावेळेला आपण करतो वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. म्हणजे 33 मधून आता आपल्याला 20 वजा करायचे. 33 मधून 20 गेले, खाली किती राहिले? तर मित्रांनो खाली शिल्लक राहणार 13 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे आपलं उत्तर आलं +13 आणि छेद 15. हे आहे दुसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर. त्यानंतर पुढे आहे तिसरा अपूर्णांक 4.2/3 अधिक 5.1/2. मित्रांनो आपल्याला दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपल्याला सुरुवातीला या अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. म्हणजे कसं? 3 × 4 + 2 3 चोक 12 12 आणि 2
14, 14/3. बघा 3 चौक 12, 12 आणि 2 14, 14/3. त्यानंतर पुन्हा आता हा जो पहिला अपूर्णांक आहे तो आहे प्लस, दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह सुद्धा प्लस आहे. आता 2 आणि 5 यांचा गुणाकार, त्यामध्ये 1 मिळवणार. 2 पंचे 10, 10 अधिक 1 11 आणि छेदस्थानी 2. मित्रांनो, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं. आता या दोनही अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे आहेत. आता आपल्याला काय करायचंय मित्रांनो, तिरकस गुणाकार करायचा. 2 आणि 14 यांचा सुरुवातीला होणार गुणाकार, म्हणजे 14 दुणे 28. त्यानंतर 3 आणि 11 यांचा गुणाकार, 11 त्रिक 33 आणि छेदस्थानी 3 गुणिले 2, 3 दुणे 6. आता मित्रांनो, चिन्ह कसं द्यायचं? पहिल्या अपूर्णांकाचं चिन्ह कोणतं आहे? अधिक, म्हणजे 28ला चिन्ह आलं अधिक. दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह सुद्धा अधिकच आहे, म्हणजे दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह या 33ला येणार अधिक. आता मित्रांनो, 28 आणि 23 या दोघांनाही चिन्ह कोणती आहेत? प्लस आहेत. अशा वेळेला आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, ज्या वेळेला दोनही चिन्ह सारखी असतात त्यावेळेला आपण बेरीज करतो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं येतो. म्हणजे या ठिकाणी 8 आणि 3 9 10 11 हातचा आलाय, 3 दुणे 5 आणि 1 6, 61. 61/6. आणि मित्रांनो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 61/6 हे आलं आपल्या तिसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर. मित्रांनो, या पद्धतीनं आपण पाया समान नसताना अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी केली. उदाहरण नंबर 4, वजा 5.304 अधिक 6.203. मित्रांनो, आपल्याला दिलेला आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आपल्याला या अपूर्णांकाचं अगोदर अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आणि त्यानंतर आपण दिलेल्या अपूर्णांकाची बेरीज करणार. तर बघा, आता सुरुवातीला हा जो पहिला अपूर्णांक आहे तो आहे वजा, दुसरा अपूर्णांक आहे अधिक. मग आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर 5 गुणिले 4, त्यामध्ये आपण मिळवणार 3. 5 चौक 20, 20 आणि 3 23 आणि छेद 4. बघा, 5 चौक 20, 20 अधिक 3 23 आणि छेदस्थानी 4, 23/4. पहिला अपूर्णांक वजा आहे म्हणून या ठिकाणी वजा 23/4. त्यानंतर दुसरा अपूर्णांक आहे अधिक 6.203. आता 6 आणि 3 यांचा गुणाकार, 6 18 मध्ये 2 मिळवणार 20 आणि छेदस्थानी 3, 20/3. मित्रांनो, 6 18, 18 मध्ये 2 मिळवले, 18 आणि 2 20 आणि छेदस्थानी 3, 20/3. आता दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे अधिक. आता आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. पण मित्रांनो, या अपूर्णांकाचा छेद जो आहे तो वेगवेगळा आहे. छेद समान नाही. हा पाया जो आहे, छेद जो आहे तो समान नाहीये. मग अशा वेळेला मित्रांनो आपल्याला काय करायचं? तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 3 आणि 23 यांचा होणार गुणाकार. मित्रांनो, 23 गुणिले 3, 23 त्रिक 69. बघा, ही मांडणी कशी करतो? 23 त्रिक 69. त्यानंतर 4 गुणिले 20, 20 चौक 80 आणि छेदस्थानी 4 गुणिले 3, 4 त्रिक 12. बघा मित्रांनो, 23 आणि 3 यांचा गुणाकार 69, 4 आणि 20 यांचा गुणाकार 80 आणि पुन्हा छेदस्थानी 4 गुणिले 3, 4 त्रिक 12. तर मित्रांनो, पहिल्या अपूर्णांकाचं चिन्ह वजा आहे ते जाणार 69ला. दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह अधिक आहे ते जाणार 80ला. म्हणजे वजा 69 अधिक 80/12. तर मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकीचा नियम काय आहे? चिन्ह जर वेगवेगळे असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, उत्तराला चिन्ह मोठं द्यायचं. मोठी संख्या आहे 80, 80 मधून आपल्याला 69 वजा करावे लागतील. आपलं उत्तर किती येणार? तर मित्रांनो, आपलं उत्तर असेल 80 मधून 69 वजा केले 11 आणि छेदस्थानी 12. तर मित्रांनो, 80 मधून 69 वजा केल्यानंतर उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक 11/12. म्हणजे मित्रांनो, हे आहे आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर, अधिक 11/12. मित्रांनो, आपल्याला पहिल्या अपूर्णांकाचं उत्तर मिळालेलं आहे. आता हा जो अधिक 11/12, तर मित्रांनो हे अधिकचं चिन्ह आपण या ठिकाणी सुद्धा लिहू शकतो. बघा, अधिक 11/12
हे सुद्धा चालू शकतं. त्यानंतर आहे पुढचं उदाहरण, 5वं उदाहरण आहे वजा कंसामध्ये वजा 5/2 अधिक पुन्हा कंसामध्ये 3/5 वजा त्यानंतर कंसामध्ये अधिक 7/4. मित्रांनो, या अपूर्णांकाचं आपल्याला सुरुवातीला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. आता गुणाकार आणि भागाकारामध्ये आपण काय करतो, वजा चिन्ह मोजतो. वजा चिन्ह जर दोनदा आलं, समवेळेस आलं, तर आपलं उत्तर येतं अधिक. म्हणजे पहिल्या अपूर्णांकामध्ये वजा चिन्ह किती वेळेस आलंय, दोनदा, म्हणजे आपलं उत्तर काय येणार, अधिक 5/2. मित्रांनो, हा नियम कधीचा आहे, गुणाकार आणि भागाकारामध्ये. आता 5/2 म्हणजे थोडक्यात हा एक प्रकारे भागाकार आहे, म्हणजे वजा चिन्ह दोनदा आलं म्हणून एकदा आपण घेतलं. त्यानंतर आता दुसऱ्या अपूर्णांकामध्ये किंवा दुसऱ्या भागाकारामध्ये वजा चिन्ह किती वेळेस आलं, एकदा आलं, म्हणजे आपलं उत्तर काय येणार मित्रांनो, वजा. विषम वेळेस आलं तर वजा चिन्ह एकदा द्यायचं, म्हणजे उत्तराला चिन्ह वजा द्यायचं, वजा 3/5. त्यानंतर पुन्हा पुढच्या अपूर्णांकामध्ये पुढच्या भागाकारामध्ये वजा चिन्ह एकदा आलेलं आहे, म्हणजे उत्तर विषम, म्हणजे चिन्ह विषम वेळेस आलं, आपलं उत्तर येणार वजा 7/4. मित्रांनो, हे झालं या अपूर्णांकाचं सिम्प्लिफिकेशन. आता सुरुवातीला आपल्याला ही पहिली जोडी सोडायची आहे. या पहिल्या जोडीचं उत्तर शोधून काढायचं. मित्रांनो, या अपूर्णांकाचा छेद वेगवेगळा आहे. छेद भिन्न असेल तर आपण सुरुवातीला काय, छेद भिन्न असल्यामुळे आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. 5×5 25, त्यानंतर 2×3 6 आणि छेदस्थानी 2×5 10. मित्रांनो, पहिल्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे प्लस, दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे मायनस. आता 25 आणि अधिक 25 वजा 6. मित्रांनो, चिन्ह जर वेगवेगळे असेल तर होणार वजाबाकी. मोठ्या संख्येतून लहान संख्या होणार वजा, म्हणजे मोठी संख्या आहे 25, 25 मधून 6 गेले, खाली राहिले 19. उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक आणि छेद 10. ही पहिली जोडी सोडून झाली. आता हा पुढे मित्रांनो वजा 7/4 राहिला होता, तो या ठिकाणी लिहिला तरी पण चालेल. आता पहिल्या जोडीचं उत्तर आलं अधिक 19/10. दुसरी जोडी या ठिकाणी घेणार 7/4. आता मित्रांनो काय करायचंय, पुन्हा छेद दिलेल्या अपूर्णांकाचा छेद वेगवेगळा आहे. छेद वेगवेगळा असेल तर मित्रांनो तिरकस गुणाकार होणार. 19 चोक 19 1 19, 19 2 38, 19 3 57, 19 चोक 76. 76. त्यानंतर 10 × 7 10 7 70 आणि छेदस्थानी 10 चोक 40. पहिल्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे प्लस, दुसऱ्या अपूर्णांकाचं चिन्ह आहे मायनस, म्हणजे अधिक 76 आणि वजा 70 छेद 40. मित्रांनो, चिन्ह जर वेगवेगळे असेल, बेरजेमध्ये किंवा वजाबाकीमध्ये जर चिन्ह वेगवेगळे असेल तर आपण काय करतो, वजाबाकी करतो. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. आता 76 मधून 70 गेले, खाली शिल्लक राहिले 6 आणि छेद 40. 6/40. आणि मित्रांनो, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक. हे अधिक चिन्ह अधिक 6/40 असं लिहिलं तरी चालेल, किंवा अधिक 6/40 या पद्धतीनं उत्तर लिहिलं तरी पण मित्रांनो चालतं. या दुसऱ्या अपूर्णांकाचं उत्तर सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. पुढचं आहे उदाहरण नंबर 6. 1/5 अधिक 2/4 अधिक 3/3 अधिक 4/2 अधिक 5/1. मित्रांनो, हे आहे या व्यवसायातलं शेवटचं, या व्हिडिओमधलं शेवटचं उदाहरण आणि शेवटच्या उदाहरणाचं उत्तर. मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.